एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी पाहतो, त्याचे पुरस्कर्ते आहेत आनंदीबाई बिल्डर्सचे सर्वे सर्वा माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र आकाश शेठ पाटील शिरोडन उपस्थित आहेत। दोघांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। वळू या सामन्याकडे रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे। रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे आपण बोलणार आहोत। दीपक पाटील यांचं काही क्षणात जिथे आगमन होईल। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। हॅलो, थँक्यू सो मच महागुरु एम.डी. गडगे सर, प्रवीणजी गायकर, मंगेशजी पाटील, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना। एका बाजूला आई गावदेवी वाकडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 यंगस्टार वहाळ। वाकडी संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सलामीची जोडी आपण पाहतोय। वहाळ संघाची प्रयास कोळी आणि प्रतीक पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय। पहिलं षटक आदित्य मोरे। ओव्हर द स्टंप्स हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रयास न केला होता, परंतु हा चेंडू मात्र बीट करत गेला। आदित्य मोरेकडे व्हेरिएशन्स आहेत, एक चांगला बॉलर ओळखला जातो। हा पहा कटर होता, लेग ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळलाय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रयासनं आणि त्याचमुळे इकडे मात्र तो बीट सुद्धा झालाय। आमदार चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित ही स्पर्धा। अपील जोरदार पाहायला मिळते, अपील लगेचच फेटाळण्यात आले, परंतु इकडे डायरेक्ट हिट झाला असता कदाचित प्रयासला तिथूनच मात्र मैदान सोडावं लागलं असतं। लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय, एक्स्ट्रास मध्ये ही धाव जोडली जाईल, एक रन मात्र मिळेल या ठिकाणी। हा पहा बराच शॉट होता, खूपच लांब राहिला असता प्रयास। स्क्रीनवर आपण पाहतोय रनआउटची शक्यता जरूर होती, परंतु ती आता मावळले। तब्बल 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। आज हा सी ग्रुप मधील ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई गावदेवी वाकडी आणि वहाळ। चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा धीम्या गतीने टाकला होता। फिंगर रोल अगोदरच म्हटलं तर आदित्य मोरे म्हटला की तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतील, त्याच्या गोलंदाजीमधून कटर बॉलिंग पाहायला मिळेल आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळा करण्याचा मात्र त्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आणि बऱ्याच वेळेला मात्र तो सुरुवातीचे प्रमुख फलंदाजांना बाद करण्याची मोठी भूमिका अनेक मॅचेस मध्ये मात्र तो निभावत असो। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय 5 धावा। पहिल्या चेंडूवर चौकारानं जरूर सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर मात्र चांगले कमबॅक। हा ही चेंडू आपण पहिला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पहा पुन्हा एकदा आदित्य मोरे। सुपर बॉलिंग, लेग ब्रेक होता, यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच मुवमेंट नव्हती कोणतीही प्रतीकची। प्रतीक एक टॅलेंटेड प्लेयर आहे, मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी तो ओळखला जातो। ओ कनेक्ट झाला नाहीये प्रॉपर, कदाचित बॅटला सुद्धा लागला आणि त्यानंतर शरीराला सुद्धा। इकडे तदनंतर मात्र एक धाव घेण्याचा निर्णय झाला, थोडासा लागला बॉल, पाटकट लागल्यानंतर कदाचित त्याच्या चेहऱ्यावर लागलाय। सिंगल आले, एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावफलकावर बिनबाद 6। इथे IIC मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ पंकज पाटील तुम्ही प्रथमतः सामना एक जिंकलेला आहे, मात्र स्पर्धेचे नियमावली आहे पहिला सामना विजेता विपक्ष, दुसरा सामना विजेता अशी लढत खेळवली जाणार आहे। तुम्हाला मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे। ₹1.5 लाख पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये। द्वितीय 75, तृतीय चतुर्थ 40, पाचवं आणि सहावं 35 आणि 2 बाईकसह ही स्पर्धा आपण पाहतोय। खरं तर एक सगळ्याच उत्सुकता, सुरुवातीला आपण पाहिलं तर डे टुर्नामेंट मध्ये याचं आयोजन व्हायचं, तो गतवर्षी सुद्धा आपण डे नाईट पाहिलं, यावर्षी सुद्धा आपण डे नाईट स्पर्धा पाहतोय आणि वेळेमध्ये संपन्न होणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं।
हा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. 5 सेकंड अटेम्प्ट मध्ये परत एकदा रिले कॅच होईल की काय असं वाटलं होतं, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर अगदी थोडासा खाली होता चेंडू. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर, परंतु प्रयत्न मात्र चांगला होता. बाल बचावला त्या ठिकाणी प्रतीक. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरोली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. ग्रेट वर्क पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांचं. दोनही अतिशय चांगला सेव्ह होता त्या ठिकाणी आपण पाहिलं टीव्ही स्क्रीन मधून. ट्रान्सपरन्सी आई एकविरा इव्हेंट्स, थँक्यू. कॅमेरामनचं सुद्धा आपण कौतुक करूया. दूध का दूध पाणी का पाणी. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता. बॅकफुटला गेला, कट केला बॉल. कव्हर पॉइंट बाउंड्री दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबान करता येतोय खणखणीत असा चौकार. सुंदर असा स्क्वार कट पाहायला मिळाला. प्रयासच्या बॅटमधून मन तृप्त झालं असेल अनेक खरं तर क्रीडा रसिकांचं या फटक्यानंतर. चौकाराने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 11 वर. 11 ऑन बोर्ड. हर्षचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने ढकललाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयासच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. टीम मीटिंग कॉल करण्यास भाग पडले. आता मात्र प्रमुख खेळाडू एकवटलेत. थोड्याशा टिप्स मात्र देत असताना गोलंदाज हर्ष जमदाडेला पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार आले तिकडे पाठीमागच्या, आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढलंय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत. स्कोर कार्डवर लागल्या त्या तब्बल 15 धावा. 15 ऑन बोर्ड. पहिलं षटक आपण पाहिलं फक्त 6 धावा दिल्या होत्या आदित्य मोरेने. ह्या पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. हे संपूर्ण आपलं व्यासपीठ दाखवलं जात आहे. मान्यवरांची उपस्थिती त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा पुढे गेला होता, रूम दिलाच नाही बिलकुल, आणि तेच सांगितलं असेल कदाचित रमेश पवारनं. यष्टीरक्षक खरं तर गोलंदाजाचा आरसा असतो, पण यष्टीरक्षक सांगू शकतो कसे चेंडू पडले पाहिजेत, कोणत्या टप्प्यावर पडला तर मात्र याला थोडंसं अडचणीमध्ये आणता येईल, ही थोडीशी माहिती मात्र त्याच्यापर्यंत पोहोचवली असेल. लोवा फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल चाललाय तो सरळ अगदी स्ट्रेट हिट सीमा रेषेच्या पलीकडे. या ओव्हर मधला येतोय हा 3रा चौकार. सुंदर बॅटिंग प्रयास कोळी. 7 बॉलमध्ये 16 धावांची खेळी साकारलेत. स्कोर जाऊन पोहोचला तो 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. 10.36च्या करंट रन रेट न मात्र मैदानामध्ये. ओ व्हॉट ए टायमिंग. कमाल स्ट्रोक आहे. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. खणखणीत असा दर्जेदार षटकार. टेरिफिक शॉट प्रयासचा. कमाल स्ट्रोक होता. आनंदित झाले असतील आता मात्र क्रीडा रसिक या फटक्यानंतर. सुंदर अशी फटकेबाजी ऑफ साइडला मारलेले स्क्वार कट आणि कव्हर ड्राईव्ह लाजबाब होते. एक तंत्र शुद्ध फटकेबाजीचं
प्रात्यक्षिक मात्र सध्याच्या घडीला या मैदानावर घडवलंय ते प्रयास कोळीनं आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 25 धावा धावफलकावर. सलामीची जोडी सध्याच्या घडीला ज्याच्यामध्ये 8 बॉलमध्ये 22 योगदान, परंतु प्रतीक पाटील सारखा खेळाडू मात्र थोडा शांत आहे. 4 बॉलमध्ये 2 धावा. ही प्रतीकची आकडेवारी नाहीये, परंतु प्रयासनं मात्र संपूर्णपणे कौरव केलंय या संपार. चला फ्लड लाईट्स ऑन बघा, करायचे. विद्युत मनोरे आपण लगेचच इथे स्टार्ट करायचे आहेत. बघा, लाईट आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. संपूर्ण हॅलोजन बॉक्स आहेत ते आपण लगेचच प्रज्वलित करावं. सो फ्लड लाईट्स ऑन झालेत. पहिली 2 ओव्हर्स पॉवर प्लेची आपण पाहिली, ती 25 धावा आल्यात. आता फ्लड लाईट्स मध्ये सुरू होणार खेळ. 6:12 आपण ऑन केलंय आणि इथून मात्र संपूर्ण रात्र नाईट क्रिकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांनाच फ्लड लाईट्स मध्ये खेळणं आवडतं. खरं तर नाईट क्रिकेट बऱ्याच वेळेला डे नाईटचा फॉर्मॅट म्हटला की काही सामने डे मध्ये होतात, काही सामने नाईट मध्ये होतात. प्रत्येक जण सांगत असतो आयोजकांना आमचा सामना थोडासा उशिरानं ठेवा, कारण आम्हाला नाईट मध्ये खेळायचं आहे. आज चेंडू आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर वळालाय. रमेश पवार आलेत, एक दिग्गज खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील. बराच हातभर बाहेर वळलाय आणि त्यामुळे डाऊट नव्हतं. सांडी पालकर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन पूल केलाय. मिड विकेटला टायमिंग प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सिंगल मिळेल. प्रतीक थोडासा झुंजतोय सध्याच्या घडीला, परंतु सगळ्यात महान खेळाडू आहे या टीमचा आणि तो जर फॉर्म मध्ये आला तर मात्र खोऱ्यानं धावा उभारतो तो नेहमीच. परंतु प्रयासनं जे प्रयास केलेत ना, लाजबाब आहेत. चांगले स्ट्रोक्स मात्र त्यानं ऑफसाईडला दाखवलेत आणि हे त्याचं टॅलेंट आहे. कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधलंय उल्वेन नोडमधील वहाच्या या खेळाडूंना. थोडासा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, हा पेटंट स्ट्रोक आहेत प्रयासचे. बऱ्याच वेळेला तुम्हाला स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय, त्यामुळे 2 धावा मिळतील या व्हाईट बॉलच्या. त्यामुळे बऱ्याच वेळा रिव्हर्स स्वीप चांगले खेळतो तो आणि हे शॉट्स ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होणं, लॉंग लेग, टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये खेळणं हे पेटंट स्ट्रोक आहेत प्रयासचे. समोर खेचण्याचा प्रयत्न होता, हा बॉल वळला असेल डेफिनेटली. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला असला बॉल आणि त्याचमुळे प्रतीक बघासपासून त्याच चेंडूंवर मात्र खरं तर संघर्ष करताना दिसतोय. लेग ब्रेकवर मात्र बऱ्याच वेळेला थोडासा अडखळत खेळलाय. इथे सुद्धा एज लागले आहे. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. प्रतीक पाटील सारखा फलंदाजाला आज मात्र चालू दिलेलं नाहीये गावदेवी वाकडी संघानं. 6 बॉलमध्ये 3 धावांचं योगदान दिलं या खेळाडूंना आणि मोठी विकेट मित्रमंडळी न्यू यंगस्टर वहाळ संघ गमावतोय. पहिला धक्का वहाळला. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. तर स्कायरा 11 न्यू यंग स्टार बाल क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री आकाश शेठ पाटील शिरडोण यांच्या वतीने आमच्या समालोचन कक्षाधी खऱ्या अर्थाने इथे 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आकाश शेठ पाटील शिरडोण आपलं मनपूर्वक, आपलं आणि स्कायरा स्पोर्टचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तर या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने फॉरेस्ट रेंजर, एक कर्तव्य दक्ष अधिकारी, शासकीय अधिकारी उमेश वाघ साहेब, त्याचबरोबर पंकज बाबेकर सर या स्पर्धेतून सांगता घेतात. तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. नरेश शेठ पाटील, माजी सरपंच वाकडी. सुजल घरत नवीन बॅटर, सिंगल काढली त्याने. तिसरं षटक सुरू आहे रमेश पवारचं. 4 चेंडू संपलेत. चांगली बॉलिंग या तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय.
ते गावदेवी वाकडी या संघानं, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या होत्या त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं होतं. वेगवान चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून प्रयास कोळीच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1212 रोशन शेठ पाटील कोपरोली आणि 8085 धनंजय शेठ पाटील गावदेवी इंटरप्राइजेस वाकडी यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सुस्वागतम. स्विच हिटचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, इकडे मात्र संपार रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. कदाचित शॉट्स खेळल्यानंतर तो पॉपिंग ग्रीजच्या पुढे आला होता आणि त्याच वेळेला कदाचित यष्टीरक्षकांना स्टंप्सला लावला असावा हा चेंडू. चेक केलं जाईल एकविरा इव्हेंट्स. परंतु प्रयास आहे त्या ठिकाणी, त्यामुळे थोडंसं टेन्शन आता मात्र वहाळ संघाच्या स्क्वॉड मध्ये असेल आणि हा निर्णय मात्र तिसरे पंच देतील. सुनील तांडील सर आहेत बेलोली गावचे, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु थोडंसं टेन्शन आता मात्र असेल तर स्क्वॉड मध्ये, कारण प्रतीक पाटील मास झाला आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही सफलता मिळाली वाकडीला तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल. थोडासा दबाव मात्र या मॅच वरचा अजून वाढू शकेल. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. नॉट आउट इज द कॉल. त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला असेल प्रयासनं आणि वहाळ संघाच्या समर्थकांनी. थोडासा उशिरानं जर हा चेंडू लावला असता ना तर प्रयास बाद झाला असता. बऱ्याच वेळेला महेंद्रसिंग धोनी थांबायचा आणि थोडंसं पाय वर हवेत गेला का त्याच वेळेला उडवायचा. एक प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, प्रसंगावधान आहे. प्रतीक पाटील बाद झालाय, खरं तर विस्फोटक खेळाडू आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं धाबा जमा केल्या, त्या 36 धाबा, 36 ऑन बोर्ड. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज आपण पाहिलं प्रतीक पाटील. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आदित्य मोरे आलाय. हे महत्वाचं षटक आहे. हे षटक म्हणजे या मॅचला कदाचित दिशा देणारं ठरेल. एकतर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा दिल्यात आणि या संघाचा की बॉलर आहे, चांगले षटक टाकतो, चांगले लेग ब्रेक्स हाताळतो आणि त्याचमुळे त्याच्या अगेन्स्ट इकडे सुजल घरातला खरं तर बढती देण्यात आले, कारण डावकुरी हाताचा फलंदाज आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू टाकताच आलेला नाहीये. इकडे मात्र थोडंसं रनअप मध्ये बिघाड असावा किंवा आदित्य मोरे पुन्हा एकदा. हो, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला होता आणि याच पंचांनी लगेचच सांगितलं इट्स अनप्लेएबल. हा खेळता येणारा चेंडू नाहीये, त्यामुळे इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. वन्स फॉर ओव्हर. इकडे मात्र वॉर्न केलं जाईल आदित्यला. एकच चेंडू, खरं तर पुन्हा एकदा जर असा चेंडू आला तर कदाचित इकडे मात्र पंच नो बॉल देऊ शकतील, त्यामुळे फर्स्ट वॉर्निंग दिली जाते आदित्य मोरेला. एक धाव मिळाली. स्कोर मूव्स टू 37. राऊंड विकेट ना हा बॉल वेगवान चेंडू होता, सरळ टाकला आणि विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. नो बॉलच्या नंतर फ्रीडचा बॉल मात्र अतिशय चांगला हाताळलाय. वेग धारण केलं होतं या चेंडूमध्ये. आपण पाहिलं गती होती, आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली त्या आदित्य मोरेची. ओ लेट कट केलाय यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय.
लॉंगची असे बराच धावला. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला होता बॅकवर्ड पॉइंटला, परंतु चेंडून मात्र गाठले ती सीमारेषा. जंटल टच सुजल गरजच्या बॅट मधून 4 धावा. कैलास बराच धावला होता. कैलास खरं तर धावण्याला आपण 100% देऊया, परंतु तो चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि तेव्हाच मात्र हात लागला नाही त्याचा. म्हणजे तिकडे असं म्हणूया आपण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, परंतु धावण्याला मात्र 100%, कारण तेवढं पोहोचणं सुद्धा शक्य नव्हतं. बराच धावला परंतु चेंडू त्याला अडवता सुद्धा आला असता. हो, यावेळेस मात्र अटेम्प्ट करायचा की नाही या थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता. इकडे मात्र रमेश पवार थोडेसे नाराज होत आहेत. तो सांगतोय गेम मध्ये राहा, लक्ष ठेवा तुम्ही सगळ्या गोष्टी, कारण या छोट्या छोट्या मुवमेंट्स फार महत्वाच्या असतात. बऱ्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज पुढे येत असतो बॉबिंग ग्रीजच्या. छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी अशी एकदा विकेट मिळवून देतात ना, आणि लगेचच मॅच मध्ये मात्र कमबॅक होतं. पुन्हा एकदा कव्हर्सला हलक्या हाताने यावेळेस मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय न्यू यंगस्टर वहाळ संघाचा 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या धावा आहेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. प्रयास 10 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान दिलं या खेळाडूंना आतापर्यंत. सुपर बॅटिंग सलामी मिळालेल्या फलंदाजानं संपूर्णपणे डाऊन सावरलाय तो वहाळचा. 5 ओव्हर्समध्ये 55, 58 ही धावसंख्या नक्कीच चांगली ठरू शकेल, कारण वहाळकडे तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा आहेत. आणि त्याचमुळे जर या धावा झाल्या तर मात्र वहाळ संघ दुसऱ्या सत्रामध्ये डिफेंड सुद्धा करू शकेल. जरूर रमेश पवारची इनिंग फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. हो, इकडे मात्र टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. कव्हरला लॉंग होता. क्षेत्ररक्षक पुढे आला, त्याला चकवा दिला चेंडूला. 2 कंप्लीट. आणखीन एका धाबेसाठी सरसावलेत आणि इकडे मात्र 3 रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सुरुवातीला झेलसाठी गेला होता, कारण प्रयासचा झेल होता, परंतु चेंडू सुद्धा खरं तर स्टॉप करता आला आणि महत्वाच्या धाबा मित्रमंडळी जोडल्या गेल्यात. टोटल जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45. आदित्य मोरे आपल्या षटकामधील हा असेल शेवटचा चेंडू. यानंतर प्रमुख गोलंदाजाची षटकं समाप्त होणार आहेत. ओ, क्लीन बोल्ड. ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि संपूर्ण स्टंप्स दाखवले होते. मिडल स्टंप उखडवलाय. आदित्य मोरे क्लीन बोल्ड करतोय. यावेळेस सुजल गरजला दुसरा धक्का. न्यू यंगस्टर वहाळ संघाला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि वहाळ संघाची धावसंख्या 2 गडी बाद 45 धावा. क्रिकेट संघ त्यांचे पुरस्कर्ते आहेत आकाश शेठ पाटील शिरडॉन. तर एका बाजूला 8085 आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी, त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत गावदेवी इंटरप्राइजेसचे ओनर्स, की ज्यांच्या माध्यमातून प्रथम ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष धनंजय शेठ पाटील वाकडी यांनी या संघ पुरस्कृत केलेला आहे. त्या दोन्ही पुरस्कर्त्यांचं आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. 4 ओव्हरची समाप्ती झाली. 45 धावा धावफलकावर. आता मात्र येईल शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वहाळचा जॉर्डन.
वृषाल घरत. हे षटक मात्र फार महत्वाचं असेल. मागचं षटक सुद्धा चांगलं कव्हर अप केलं. 9 धावा आल्या 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर आदित्य मोरेनं 15 धावा दिल्या आणि इकडेच मात्र धावसंख्येला थोडासा लगाम घालण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. बाकी 2 गोलंदाज हर्ष आणि रमेश पवार त्यांनी दोघांनी 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा दिल्यात. त्यामुळं हे षटक मात्र तेजस पवारचं फार निर्णायक ठरेल. इथून 10-12 धावा आल्या तरी 55 प्लस ही टोटल होऊ शकेल. तेजसचा पहिलाच बॉल खोलात टाकला होता. बॅक टू द बॉलर्स फॉलो थ्रू मध्ये उचललाय तोपर्यंत मात्र एक रन. काय दमदार सुरुवात केली गोलंदाजानं. पहिला चेंडू मात्र अगदी बुंधाट टाकला होता त्यामुळे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. खरं तर प्रयासकडे. स्कोर मूव्स टू 46. 46 धावा धाव फलकावर. वृषाल घरत म्हटला की हार्ड हिटर बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. लांबलचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. शेवटच्या षटकासाठी स्लॉगिंग करण्यासाठीच त्याला पाठवण्यात आलंय. परंतु इकडे तेजस पवार पहिला चेंडू तर चांगला टाकलाय आणि त्याचमुळे जर अशीच गोलंदाजी झाली तर स्लॉगवरच्या षटकामध्ये थोडंसं धावा काढणं सुद्धा कठीण होऊ शकेल. परंतु पाहूया 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये नक्कीच वहाळ संघासाठी लाभदायक ठरतील. परंतु तेजस पवार पाहूया नवीन फलंदाज आहेत वृषाल. प्रॉपर टायमिंग नाहीये. मिडॉनकडे चेंडू येतोय. सिंगल मिळेल. एकच जाऊन चांगली बॉलिंग. हेच करायचंय. स्लॉगवरच्या षटकामध्ये तेजसला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. 6 ते 7-8 धावा गेल्या तरी मी तर म्हणेन रमेश पवारसाठी चालण्यासारखे असतील. परंतु एखादा मोठा स्ट्रोक आला तर लगेचच ते षटक 13-14 धावांचं होतं. बऱ्याच वेळेला मग ते एखादा मोठा स्ट्रोक मात्र महागाचा ठरू शकतो. परंतु दोन्ही फलंदाज असे आहेत हार्ड हिटिंग बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळं स्ट्रोक साठी तर जाणार आणि इथे शेवटच्या 4 चान्सेस बाकी आहेत. लास्ट 4 बॉल टू गो. तेजस पवारनं सुरुवात चांगली केली. ओ रिवर्स खेळला तिकडे मात्र वाड्या फिल्डिंग स्टॉप केलाय त्या ठिकाणी. अचानक टर्न झाला होता चेंडू परंतु पहा हातानं एका हातानं त्या ठिकाणी थांबवलाय. सुपर फिल्डिंग. धाडस चांगलं केलं होतं प्रयासनं त्या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचं. परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाली. शॉट थर्डमॅनला अतिश जमदाडे त्या ठिकाणी होता. आज तो रिव्हर्स स्वीप होता. बॅटवर घेतला होता. अचानक बॉल टर्न झाला कारण तो ऍक्च्युली बरोबर अँगल मध्ये चालला होता. बॉल टर्न झाल्यानंतर त्याला कळालं की बॉल टर्न होतोय परंतु त्याच वेळेला हाताने थांबवलं. सुपर वर्क अतिश. चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं सोडला होता बॉल. ओळखता आला नाहीये. वृषालला कशी बशी एक धाव पूर्ण झाले. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. या ओव्हर मध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 4च धावा आल्यात. 49 रन्स. त्यामुळे मोठे फटक्यांपासून वंचित ठेवायचं होतं ते तेजस पवारनं इकडे तंतोतंत करून दाखवलंय. लास्ट 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रयास कोळी ज्यानं उत्तम कामगिरी केली या मॅच मध्ये आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवलाय. परंतु निदान एखादा मोठा स्ट्रोक जाता जाता जो मोमेंटम मात्र शिफ्ट करून देईल वहाळकडे. स्विच हिटचा प्रयत्न होता. इकडे प्रयत्न फसलाय. वृषाल धावत सुटला. इकडे पाहावं लागेल आणि आऊ प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वृषालकडे थ्रो करता करता प्रयास कधी पिंक रिचच्या पुढे आला हे कळलं नाहीये आणि त्याच सिच्युएशनला मात्र त्यानं प्रयासला बाद केलाय आणि चांगली बॅटिंग जरूर केली परंतु शेवट मात्र त्याला प्रॉपर करता आलेला नाहीये. लास्ट बॉलचा खेळ शिल्लक आहे 49ला 3. होतं निदान 55-60च्या आसपास हा धावफलक जाऊ शकला असता परंतु आदित्य मोरेनं रोखलं. परंतु त्याही पेक्षा सगळ्यात सुंदर गोलंदाजी आत्ताच्या घडीला आपण पाहिली तर तेजस पवारची राहिली कारण हे षटक सोपं नसतं गोलंदाजाला. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये प्रत्येक फलंदाज फक्त मारण्याच्या उद्देशानंच बॅटिंग करतो आणि अशा ओव्हरमध्ये मात्र तेजस पवार सारखा गोलंदाज भाव खाऊन जातो. परंतु शेवटचा चेंडू बाकी आहे.
दापोलकरसाठी फुल टॉस होता, टाइम झाला नाहीये, मिडॉनला पडला हा चेंडू. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि 50 धावा नक्कीच धाव फलकावर अर्धशतक पाहायला मिळतं. 51 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. या संपार वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. पाहूया एक्झॅक्टली. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. शेवटचा चेंडू आहे, 2 धावा तर राहिल्यात, त्यामुळं 50चा टप्पा तर ओलांडलाय. तिसरे पंच सुनील तांडेल हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे इनिंग ब्रेक. 51 धावा धाव फलकावर, 52 धावांचं लक्ष असेल. 52 रिक्वायर्ड. आता दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी वाकडी संघाला जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 52. थँक्स दीपक पाटील. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. शाह प्रिंटिंग सेटचे सर्वेसर्वा कृष्णकुमार शाह साहेब, त्यांच्या समेत नितीन शाह साहेब, सुमेध हंदोले साहेब आणि अतुल देशपांडे साहेब या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जाणार आहे. मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी इथे जय संतोषी इंटरप्राइजेसचे ओनर्स सुरेश शेठ पाटील कोपरली यांना इथे आमंत्रित करतो. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सुरेश शेठ यावं आपला सन्मान इथे केला जाणार आहे. तर आमचे गावदेवी इंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील वाकडी यांच्या शुभ हस्ते जय संतोष माता इंटरप्राइजेसचे ओनर्स सुरेश शेठ पाटील साहेब कोपरली यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन 12128085 या सिलेदरांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल उसके बाद में यहाँ पर सन्मान किया जाएगा शाह प्रिंटिंग ऑफ सेट के. ठीक है. यानंतरचा सन्मान असेल शाह प्रिंटिंग ऑफ सेटचे सर्वेसर्वा कृष्णकुमार शाह साहेब यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. या शाह साहेब आपला इथे तोचे सन्मान इथे केला जाईल. कारण असं म्हटलं जातं की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. आणि निश्चित स्वरूपात कृष्ण कुमार शाह साहेब तुम्ही समाजामध्ये वावरत असताना माणुसकी जोपासण्याचं काम केलं आणि त्याबद्दल आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर नितीन शाह साहेब या आपल्या यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आमचे 1212 रोशन शेठ पाटील यांना मी आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते धनंजय दादा आपण या समोर नितीन शाह साहेब यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन नितीन शाह साहेब यांचा यथोचित आपण इथे गौरव करावं. यानंतरचा सन्मान असेल सुमेध हंदोळे साहेब. या सुमेध हंदोळे साहेब यांचा इथे सन्मान केला जात आहे. निश्चित स्वरूपात मी पुन्हा एकदा रोशन शेठ पाटील धनंजय दादा पाटील यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते इथे सुमेध हंदोळे साहेब यांचं मायेची उबदार शाल स्पर्धेचं खऱ्या सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर सन्मान असेल अतुल देशपांडे साहेब. अतुल देशपांडे साहेब या पण आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. अतुल देशपांडे साहेबांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. तर इथे सन्माननीय देशपांडे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केलं जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतर शैलेश पाटील शैलेश आपलाही सन्मान इथे केला जाईल. शैलेश पाटील आजही क्रिकेट खेळतात चांगले खऱ्या अर्थाने आणि एक काल असा होता एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख. आणि मिसाईल ग्रुपचे ते प्रतिनिधी आहेत.
त्यांचा येतोची सन्मान त्यांचे परममित्र 1212 रोशन शेठ पाटील आणि 8085 धनंजय दादा पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या चिमुकलीचा सुद्धा इथे गौरव केला जात आहे. तर दीनानाथ दादा फडके या आपला सन्मानित केलं जाईल. दीनानाथ दादा फडके सन्मानी एक शांततेचे प्रतीक निश्चित स्वरूपात आपला येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जाईल. या दादा आपण आपला सन्मानित केलं जाईल. निश्चित स्वरूपात एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये त्यांची ओळख यापूर्वी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. आता एकच वादा आमचा दीनानाथ दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आणि बोलूया आमचे परममित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे बोलूया. चला 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. बावन्न धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू आपण पाहिला धीरज पाटीलचा वेगवान बाउन्सर पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली. तेच करणार लॉंग रन अप आहे बॉलरचा. ओ शॉट ऑफ लाईन आकू टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय पूल. बॉल झालाय गोल. जाईल सीमारेषा पार. षटकार. ऑफसेटचे सर्व कृष्णकुमार शाह साहेब यांच्या वतीने गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल शाह साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. आदित्य आपल्या स्टाईल मध्ये खातो उघडतोय. षटकारानं मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. थोडासा चेंज ऑफ पेस गती थोडी काढून घेतली होती धीरज पाटीलने या चेंडू मधली आपण पाहिली तर डॉट बॉल. पुढच्याच बॉलवर मात्र आदित्य मोरेला बीट करताना दिसलाय. चांगलं कमबॅक गोलंदाज धीरज पाटीलचं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. 52 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर्स मध्ये फार जास्त एखादा मोठा स्ट्रोक येऊन बाकी सगळ्या सिंगल्स आल्या तरी चालण्यासारखं आहे. 10:30-11च्या सरासरीने मात्र पुढे वाटचाल करायची या संघाला. फुल टॉस आहे. ऑन साइड ला खेचलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमारेषा पार. आदित्य मोरेचा दुसरा षटकार. त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. सध्याच्या घडीचा पाहायला गेलं तर एक ग्रेट ऑलराऊंडर आहे आदित्य मोरे. दमदार सुरुवात केली. 12 धावा आतापर्यंत धाव फलकावर. त्यामुळे वहाळ संघाला पुढे जायचं असेल तर पहिल्यात आधी आदित्यला मात्र रोखावं लागेल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे वाकडी संघाची सुद्धा. आणि धावा अगदी पाहायला गेलं तर 10-10.15च्या सरासरीने झाल्यात. आणि असं असताना मात्र गोलंदाजांना चांगली बॉलिंग करावी लागेल. लेट बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावर. 2 षटकार 1 चौकार बरसलाय. सध्याच्या घडीला आदित्य मोरे 5 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान दिलंय. आणि त्याच थोडंसं टेन्शन आता मात्र वाढलंय. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये मात्र
सुरुवातीपासून आक्रमक व्हायचं याच इराद्यानं मैदानामध्ये खेळ सुरू आहे. एज लागले, बॉल पाठीमागे जात असताना कोणती धाव नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल, कारण 3 चेंडू तर निर्धाव निघाले होते, परंतु 3 बॉल मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, प्लीज आपण थोडं बाहेर नाही तर व्यासपीठावर आमच्या रोशन शेठ यांच्या वतीनं आपल्याला सूचना असेल. धन्यवाद. महेश शाह साहेब यावर आपण व्यासपीठावर तुमचा सन्मान केला जाईल. या फक्त 1 सेकंद, या सन्मान आपला केला जाणार आहे. हाँ महेश शाह सर आइए, यहाँ पर आपका सम्मान किया जाने वाला है. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत बघा, त्यांना नम्र विनंती आहे, कृपया आपण बाहेर बसायचे आहे. शाह साहेब यावं आपण. प्रतीक पाटीलचा पहिलाच चेंडू. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. सन्माननीय आहे श्री लहू वाघ साहेब माजी सरपंच वाकडी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. शाह साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. निश्चित स्वरूपात मी रोशन शेठ पाटील, धनंजय दादा आपणास इथे आमंत्रित करतो की शाह साहेबांचं आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. कट केले बॉलला पॉइंट कडे, सिंगल असा चान्स घ्यायला हवा होता मी तर म्हणेन. डेंजर हेडला धावत होता आदित्य मोरे. क्षेत्ररक्षकांना चान्स घ्यायला होता, डायरेक्ट हिटसाठी जायला होतं, कारण वेल शॉट होता. हे चान्स मिस करून जमणार नाहीयेत. बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रमुख फलंदाजांना बाद करायचं असेल, थोडी रिस्क तर उचलावीच लागेल. मग बऱ्याच वेळेला मारू की नको मारू, मग बॅकअप नाही मिळालं तर रन्स जातील, हा सुद्धा विचार थोडासा रिस्क असतेच. परंतु रिस्क घेतल्याशिवाय पुढे तुम्ही कोणत्याच कार्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीयेत. प्रतीक पाटील आज बॅटिंग म्हणावी तशी झालेली नाहीये, परंतु गोलंदाजीमधून मात्र योगदान कशा रीतीने देणार. हो, मोठा फटक्यासाठी गेला होता इकडे आदित्य, बीट केलाय. चांगला चेंडू, वेग सुद्धा प्रचंड होता, फुल लेंथ होता, खोला टाकला होता हा चेंडू. आपण पाहिला तर डॉट बॉल येत असताना 18 धावा झाल्यात. स्कोर खूप चांगला आहे सध्याच्या घडीला गावदेवी वाकडी संघाचा, त्यामुळे थोडासा सुस्थितीमध्ये आहे. परंतु वहाळ संघाला लढाई जिंकायची असेल ना तर ब्रेक थ्रू हवा आहे. विकेट्स मिळवल्यानंतरच मात्र या मॅच मध्ये जिंकता येऊ शकेल. प्रतीकचा हा बॉल ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा केला. दुसरा धाब्याचा कॉल, चपळाई पाहायला मिळाली दोनही फलंदाजांमध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो तो 20 वर. 20 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षक असताना सुद्धा अगदी 2 रन्स कंप्लीट केल्यात. तर शाह ऑफसेटचे सर्व शाह साहेब या स्पर्धेतून रजा घेतात. साहेब आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणखीन एक चांगला चेंडू. प्रतीक पाटील व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्याही गोलंदाजीमधून. मुख्य खेळाडू आहे या टीमचा, हा संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं. त्यामुळे प्रतीक पाटीलची गोलंदाजी कमबॅक करणारी ठरली. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्यात. ओ थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि झेल उडालाय आणि तो स्क्वेअर लेगला टिपलाय सुद्धा. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. आदित्य मोरेची खेळी संपुष्टात आणले. ती प्रतीक पाटीलला पहिला धक्का गावदेवी वाकडी टीमला.
पाहिले तर फक्त 4च धाबा दिल्यात. त्यामुळे कुठेतरी पहिलं षटक मात्र धीरज पाटीलचं जे महागडं ठरलं होतं ते चांगल्या रीतीनं मात्र कव्हर अप केलंय ते गोलंदाज प्रतीक पाटीलला. 20 ऑन बोर्ड, 20 धाबा धावफलकावर आहेत. या षटकामधील असेल शेवटचा बॉल. पॉवर प्लेचे षटक या बॉल नंतर समाप्त होणार आहेत. त्यामुळे रमेश पवार आल्या आल्या एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी जाणार की इकडे सिंगल घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार. ही द्विधा मनस्थिती मात्र आऊची सुद्धा असेल. शेवटचा चेंडू प्रतीकचा राईट आर्म अराउंड द विकेट ना. फटका फसलाय, बॉल हवेत. जयेश येतोय खाली, रमेश पवार आऊ बाद होतोय शून्यावरच. सगळ्यात मोठे हादरे दिलेत प्रतीक पाटीलला आणि आता मात्र थोडे धाबे दणाणले असतील ते गावदेवी वाकडी संघाचे. कारण पाठोपाठच्या 2 विकेट्सनं मात्र थोडंसं टेन्शन वाढलंय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा आपण पाहतोय. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. होतं संयम सिंगल जर घेतली असती तर पुढे ही लढाई थोडी अजून सोपी झाली असती आऊच्या राहण्यानं. परंतु 2 महत्वाचे धक्के मात्र दिलेत या ओव्हरमध्ये प्रतीक पाटीलला. सुपर बॉलिंग. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि त्याच्यामध्ये आदित्य मोरे आणि रमेश पवार. नवीन बॅटर प्रशांत पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला अविनाश पाटील फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. सलामीला आलेला फलंदाज. आता थोडं लढावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आता थोडी भागीदारीची गरज आहे. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. धावा फार मोठ्या आहेत अशातला भाग नाहीये, परंतु जर विकेट्स गेल्या तर मात्र प्रेशर मात्र अजून तीव्र होत राहील. आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. आणखीन एक टॅलेंटेड बॉलर वहाळ संघाचा. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रतीक पाटीलच्या ओव्हर नंतर मात्र सामन्यामध्ये कमबॅक केले ते वहाळ संघानं. हे षटक सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. घनश्याम पाटीलची बॉलिंग खेळणं सुद्धा थोडंसं चॅलेंजिंग असेल फलंदाजांसाठी. बाहेर चाललाय चेंडू. पंचांनी पॉइंट असल्याचा सांगितलं. एक अतिरिक्त रन मिळेल. पहिला चेंडू आपण पाहिला डिलिव्हर करत असताना घनश्यामनं वाईड केलाय. 21 धावा धावफलकावर आहेत. चांगला बॉलर आहे घनश्याम या टीमचा. हे षटक सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असेल. ओ पुढे दिला होता आणि त्याच्यावर ड्राईव्ह केलाय. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दमदार फटका अविनाशच्या बॅटमधून येतोय. षटकार. पुढे दिला होता. थोडासा ओपीच करण्याचा प्रयत्न आणि टर्न होण्याच्या अगोदरच मात्र चांगला ड्राईव्ह. डावखुऱ्याचा समोर फलंदाज आहे. थोडंसं टेन्शन मात्र घनश्यामवर सुद्धा असणार आहे आणि तेच जाणवलं. 17 बॉलमध्ये 25 धावा करायच्या अजूनही. 27 धाव फलकावर कव्हर अप करावं लागेल हे ओव्हर घनश्यामला. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे पाहावं लागेल. या सिरीज पंचांचं बोट आकाशाकडे. नाहक गडी गमावलाय वाकडी संघानं. खरंच गरज होती का अशा धावेची हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. षटकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर अविनाश पाटील बॅक टू द डगआउट. नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी.
दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. 16 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. 25 नीडेड नाउ, रिमेनिंग 16. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वाकडी संघाकडून अमित जमदाडे. घनश्याम पाटील षटकार आला या ओव्हरमध्ये, परंतु रनआउटची विकेट मात्र मिळाली, ती सुद्धा तेवढीच महत्वाची होती. अमित जमदाडे आलाय नवीन फलंदाज. एज लागली होती, कदाचित सरळ जाऊन चेहऱ्यावर आदळलाय. निशांत आहेत यष्टीरक्षक आणि बराच वेळेला एज घेतल्यानंतर वेगानं चेंडू येतो. देव करू अगदी नाकावर किंवा डोळ्याच्या हिश्यावर थोडासा चेहऱ्यावर जाऊन आदळलाय हा चेंडू. विकेट किपर सगळ्यात पाहायला गेलं तर रिस्की पोझिशन. यस, पाण्याची मागणी केली जाते, चला पाणी घेऊन जा. सगळ्यात रिस्की पोझिशन, कारण क्लोज कीप करत असताना सोपं नसतं. बऱ्याच वेळेला बॅटकट लागल्यानंतर, एज लागल्यानंतर वेगानं चेंडू चेहऱ्यावर आदळतो. आजकाल आय गार्ड घालून सुद्धा बरेचसे फलंदाज जे बॅटिंग करतात त्यांना कुठेतरी विकेट किपर असताना मात्र त्यांना धोके दिलेले मिळालेले असतात. रोशन शेठ पाटील 1-2 12 किंग. तर तत्पूर्वी आपण सन्मान करूया. मी धनजीबा मस्कर आपणास विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहू वाघ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. वाकडी क्रिकेट संघासाठी खऱ्या एक पाठीराखी म्हणून ज्यांची नेहमीच आपण ओळख पाहतो ते लहू वाघ, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. हरिभक्त परायण धनाजीबा मस्कर यांच्या शुभ हस्ते लहू वाघ यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद. यारीची आहे या बघितलं आणि लगेच थांबले. चांगला डिसिजन दोन्ही बॅटरचा सुद्धा, कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल करतोय वाकडी संघ. धावा एवढ्याही वाईट नाहीयेत, परंतु थोडंसं प्रेशर मात्र बिल्टअप केलाय या मॅच मध्ये. आपण पाहिलं स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ या संघानं. संघाचे पुरस्कर्ते आकाशजी. हो, टन पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं खासियत आहे. एकदा टप्पा पडला ना मग घनश्याम पाटीलचा चेंडू कोणत्या दिशेला घुमेल हे सांगणं, वर्तवणं सुद्धा कठीण आहे. लेग स्पिन सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळेल याच्या गोलंदाजीमधून आणि तेच घडलं. टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर बऱ्याच वेळेला फलंदाज बुचकळ्यात पडतात त्याची गोलंदाजी खेळणं. नन्ना मुन्ना जादूगार. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय, कोणती धाव मिळणार नाहीये. कमबॅक करतो या मॅच मध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ. षटकार पडला होता पहिल्याच चेंडूवर खरं तर जेव्हा गोलंदाजीसाठी आला, परंतु त्यानंतर मात्र काय षटक हाताळले. 9 धावा दिल्या पहिल्याच बॉलवर. खरं तर वाईट बॉल आणि त्यानंतर षटकार आला होता, म्हणजे पहिल्याच चेंडूवर 7 आल्या होत्या. थोडेसे हताश चेहरे आपण पाहू शकता गावदेवी वाकडी संघाचे. थोडंसं टेन्शन मध्ये जरूर आहेत प्रत्येक जण, कारण चिंताग्रस्त वातावरण अजूनही आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 23 करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी वाकडी टीमला.
याच ओव्हरमध्ये फिरला होता. आता हे षटक मात्र खेळून काढलं प्रशांत पाटील. अमित जमदाडेसाठी थोडंसं मित्रमंडळी त्रासदायक ठरेल, पण सध्याच्या घडीला मात्र टॉपचं ऑलराऊंडर आहे प्रतीक पाटील. आणि अगोदरच्या षटकामध्ये 2 विकेट्स घेतल्या, त्यामुळे या ओव्हरमध्ये रणनीती काय असेल याची चर्चा मात्र अमित आणि प्रशांत मध्ये जरूर झाली असेल. या षटकामध्ये किती धावा आपल्याला आल्या पाहिजेत, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवल्या पाहिजेत. हो, शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळला आणि सरळ विकेट किपर निशांच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एक गोलंदाजानं, परिपक्व गोलंदाजानं एखादा चेंडू बाउन्सर जो आपल्याला दिलेला हक्क आहे तो एकदा तरी बजवायलाच हवा, आणि तसाच काहीसा चेंडू प्रतीक पाटीलचा अगदी टप्प्यावर पडला. 10 बॉल 23 धावांची गरज. टेन्शन आता मात्र वाढत चाललंय वाकडी संघाचं. सुरुवातीला मात्र काय दमदार आक्रमण केलं होतं या मॅच मध्ये. हाही चेंडू प्रतीकचा निघून चाललाय विकेट किपरच्या दिशेमध्ये. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 30 नाव. 30 धावा धावफलकावर, 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. तर एफडीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मॅनेजर सन्मान्य अनमोल कदमबांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले परम मित्र हरेश पाटील साहेब आपल्या इथे आमंत्रित करते. यावं साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अनमोल कदमबांडे साहेबांना विनंती असेल, यावं, आपलं सहर्ष स्वागत. एज लागले, बॉल हवेत आहे, पॉइंट कडे येतोय, सिंगलच मिळेल. रुशाल आहे त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 31 या आकड्यावर 31. सुपर बॉलिंग. प्रतीक पाटीलनं बॅटिंग आज केली नाही, थोडासा अडखळत खेळला, परंतु बॉलिंग पहा. या बॉलिंगच्या जोरावर मित्र म्हणेन सध्याच्या घडीला हलकासा मजबूत स्थितीमध्ये दिसतोय तो गावदेवी वाकडी संघ. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 21 धावांची गरज आहे. तर एफडीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर अनमोल कदमबांडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. आमदार चषक 2025 मध्ये आम्ही आपला आयोजक रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील, राकेश शेठ पाटील आणि आमच्या आधारस्तंभ रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी सॉफ्ट ड्रिंक ज्यांनी दिली ते हरेश पाटील साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नऊ चेंडू आणि 21 धावा. रमेश पवार बॅट घेऊन आलेत. खरं तर मैदानामध्ये या सिच्युएशनला बॅट आणणं डेफिनेटली एखादा मेसेज पास झाला असेल, आणि पाहूया त्या मेसेज नंतर मात्र मैदानामध्ये काही हालचाली घडतायत का. शेवटचे 9 बॉल 21 धावांची गरज आहे. अमित जमदाडे ऑन स्ट्राईक. प्रतीक पाटीलची गोलंदाजी फेस करायची आहे. 3 बॉल मध्ये निदान एखादा मोठा फटका लगवावा लागेल या दोन्ही फलंदाजांपैकी एकाला. फटका मारलाय परंतु बॉल हवेत आहे, पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला, झेल टिपलाय, जमदाडे बाद. मेडिकल इमर्जन्सी ब्रेक. प्रतीक पाटील चेंडू टाकल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी कदाचित क्रॅम्प्स आले असतील. पाहूया, परंतु या मॅच मध्ये की रोल निभावलाय, महत्वाची भूमिका मात्र बजावले ती प्रतीक पाटीलनं गोलंदाजी मधून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 चेंडू त्याने टाकलेत. या 10 बॉल मध्ये फक्त 6 धावा दिल्यात आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये धीरज पाटीलला चोपलं होतं, 16 धावा आल्या होत्या आणि सुरुवात अशी झाली होती ना की कदाचित 4 ओव्हर्स मध्येच धावा चेस केल्या जाणार की काय याची चर्चा रंगू लागली होती. परंतु त्याच सिच्युएशनला मात्र फलंदाजी मधून आज अपयशी ठरणारा प्रतीक पाटीलने चेंडू हातामध्ये घेतला. सगळी सामन्याची सूत्र त्यानं आपल्याकडे ठेवली आणि हा सामना मात्र फिरवलाय. शेवटचे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 21 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील वाकडी संघाच्या दृष्टिकोनातून. तेजस पवार शेवटचं षटक उत्तम हाताळलं होतं या गोलंदाजांना, परंतु आता बॅटिंग करायची आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत.
ओ इकडे मात्र पूल साठी गेला होता एच जानतेक, निशान टिपला आणखीन एक झेल. फलंदाज क्रमांक 5 बाद. तिकडे मात्र 31 धावा म्हणूनच आता मात्र शेवटच्या 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. वाकडीचा निम्मा संघ गारद. असताना सुद्धा गावदेवी वाकडी संघ सध्याच्या घडीला हे संकट मित्र म्हणून ओढवून घेतले. सात बॉल 21 धावात सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर केले प्रतीक पाटील. ट्रायू केला यावेळेस मात्र स्क्वॅड्रावचा अप्रतिम फटका. लॉंग चेस एक्स्ट्रा कव्हरला पायानं अडवण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार कदाचित हा प्रयत्न मात्र अंगलट येऊ शकतो. चौकार आला अगदी निर्णायक सिच्युएशनला आणि या 4 धावांच्या मदतीनं आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडू. दरावर पोहोचलेत संदेश शेळके आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन. हॅट्स ऑफ, सॅल्यूट आहे. तुमच्या टीव्ही स्क्रीनवर बाहेर जाऊन जर तुम्हाला चंद्र पाहता येणार नसेल तर घर बसल्या तुम्ही पाहू शकता. तर शेवटचं षटक आणि 17 धावांची गरज आहे. परंतु शेवटच्या बॉलवर मी तर म्हणेन मिसफील्ड झाले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा चेंडू अडवता आला असं आपण पाहिलं स्क्रीनवर. जसा चेंडू जवळ येत गेला ना सुजल थोडासा स्लो होत गेला आणि तो पुढे आला. चेंडू मागून गेला म्हणजेच काय चेंडू सहज रीतीने अडवता येण्यासारखा होता. 6 बॉल 17 त्याच्याकडेच आता मात्र पूर्णपणे सूत्र असतील. सुचल घरात शेवटचं षटक टाकेल परंतु योगेशच्या पॅटमधून आलेला चौकारानं थोडासा आत्मविश्वास मात्र वाढला असेल. हा चेंडू इकडे मात्र टप्पा पडला बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 6-16 16 रिक्वायर्ड नाव. पहिल्या ओव्हरमध्ये तर 16 धाबा अशाच आल्या होत्या. इकडे 6 बॉलमध्ये 16 धाबा जे पहिल्या षटकामध्ये केलंय गावदेवी वाकडी संघानं तेच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये करायचं आहे. आणि आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपले संघ पाहिले ना तर 8व्या 9व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा येऊन षटकार ठोकतात. ही क्षमता आहे आपल्या फलंदाजांकडे. त्यामुळे कधी काय होईल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. फुल टॉस होता इकडे बीट झालाय परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. चॅलेंज केलंय फ्रॉम फिल्डिंग टीम. पाहूया एक्झॅक्टली तिसरे पंच कंट्रोल रूम मधून सुनील तांडेल सर आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु रिव्ह्यू असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये घेणं गरजेचं सुद्धा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. आउटसाइड लाईनच्याच बाहेर अगदी बॉल पडलाय असं सांगितलंय आमच्यापर्यंत ही माहिती. त्यामुळे सुरुवातीचे दोनही चेंडू खराब केलेत सुजलला. त्याच्या अगोदर एक बाउंड्री सोडली होती. आता गोलंदाजी मधून बिना मेहनतीच्या 2 धाबा दिल्यात. तर कुठेतरी मोमेंटम थोडासा शिफ्ट होतोय का वाकडी संघाकडे याची सुद्धा चर्चा आता मात्र रंगू लागली प्रेक्षकांमध्ये. 6 बॉल 17चं समीकरण आता 15 वर येऊन ठेपलंय. 15 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 6 असं समीकरण. पाहूया गावदेवी वाकडी संघ कशा पद्धतीने बाउन्स बॅक करतो या मॅच मध्ये.
हो, बाट अगोदर फिरली गेली, त्यानंतर बॅलन्स सुद्धा, संतुलन सुद्धा त्यानं त्या ठिकाणी बघितलं आणि तो स्वतः पडला सुद्धा. प्रशांत जोरात फटका मारण्याचा प्रयत्न, त्यानंतर जागेवरच तो पडला, बसला असं म्हणावं लागेल. कोणती धाव नाहीये. 5 बॉल 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5. थोडस वेट करून खेळला असता तर कदाचित हा चेंडू सुद्धा कनेक्ट झाला असता, परंतु गतीचा बऱ्याच वेळेला अंदाज येत नाही. गोलंदाज किती स्पीडनी गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या गतीने जर केले तर फलंदाज बुचकळ्यात पडतात. फुल टॉस होता, लोवर फुल टॉस बॉल, हा सुद्धा कुठेतरी ड्राईव्ह करणं आवश्यक होतं. या पाहूया इकडे मात्र चला अशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेशन नाहीये, त्यामुळे इकडे तुम्हाला दोनही एंड एकाच वेळेला सोडावे लागतील. अंपायर सुद्धा तेच सांगत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आता थोडस अडचणी वाढवल्यात त्या फलंदाज प्रशांत पाटीलला. प्रशांत आल्यापासून आपण पाहिलं तर 6 चेंडू खेळलाय आणि वहाळ संघाला मदतच केले. 2च धावा त्यानं केल्यात आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन आता मात्र प्रशांतनं दिलंय ते गावदेवी वाकडी संघाला. प्रशांतकडे सगळेजण बघतात, वाकडी वासीय. 4 बॉल मध्ये 15 सगळी शक्ती एकवटावी लागेल प्रशांतला आता मात्र. ही चेंडू मात्र पुन्हा एकदा एकतर डॉट येतोय किंवा व्हाईट बॉल पडतोय. सुजल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप लाईन आपण पाहिली तर थोडासा बाहेर पिचिंग करतोय आणि त्याचमुळे या ओव्हर मधला 3रा व्हाईट बॉल येत असताना 4 बॉल 14 धावांची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक वाकडी संघाला मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा नवीन ऊर्जा मात्र देईल. प्रशांत खेळणार का तो स्ट्रोक? हा एज लागले, तो एंडला बॉल लागला आणि काय समोर आलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह षटकार प्रशांतच्या बॅट मधून. अडखळत खेळणारा प्रशांत मात्र या षटकारानं सामना पूर्णपणे गरम करून टाकलाय. शेवटचे 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. संघर्ष केला या मॅच मध्ये प्रशांतनं, परंतु हा षटकार मात्र पुन्हा एकदा नवी ऊर्जा देणारा ठरलाय तो गावदेवी वाकडी संघानं. आणि जर इथून मात्र प्रशांतनं हा सामना फिरवला तर त्याच टाळ्या मात्र प्रशांतसाठी पडणार, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. सुजल खरंचचा पुढचा चेंडू, फुल टॉस आहे, फुल टॉस बॉल. इकडे मात्र बॉल सीमा पार. इट्स अ नो बॉल कॉल. या मॅच मध्ये काय घडतंय आता मात्र हातातोंडाशी आलेला घास वहाळच्या हिरावून घेतला जाणार का? आणि ज्या प्रशांतनं मात्र टेन्शन दिलं होतं गावदेवी वाकडी संघाला, तेच समर्थक आता मात्र प्रशांतची वाहवा करू लागलेत. शेवटचे 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. अगोदरच्या चेंडूवर शेवटच्या प्रतीकच्या बाउंड्री सोडली होती आणि इकडे मात्र सगळी गणित बिघडवलेत सुजल खरतना. सामना कठीण होता. वाकडी संघ अक्षरशः पाहायला गेलं तर शोल्डर डाऊन झाले होते, जमत नव्हतं, संघर्ष करत होता, त्याच्यामध्ये यश येत नव्हतं. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना याचा नेम नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, आणि अनसर्टनिटी अनिश्चितता मात्र या खेळामध्ये कायमची तुम्हाला पाहायला मिळते. ही ठासून ठासून भरलेली असते. म्हणूनच क्रिकेटचा खेळ नेहमीच रंजक मोडवर मात्र निघून जातो आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे क्रिकेट. इट्स अ फ्री बॉल. 3 बॉल 3 धावांची गरज. समोर बॅक टू द बॉलर्स. झेल टिपलाय परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. चांगला चेंडू. सुजल घरत कमबॅक करत असताना मॅच मध्ये नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र योगेश पवारला मैदान सोडावं लागेल. शेवटचे 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. हाही चेंडू आपण पाहिला टो एंडला लागला होता, त्यामुळे टाइम झाला नाही आणि थोडासा वेळ मिळाला गोलंदाजाला झेल टिपण्याचा. समजवलं जाते सुजलला. थोड्याशा टिप्स देत असताना संघातील सिनियर खेळाडू निशांत आहेत त्या ठिकाणी. परंतु पाहूया 2 चेंडू आणि 3 धावा.
3 धावा कंपल्सरी चेस आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर वहाळ जिंकेल, याची सुद्धा दक्षता घ्या. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. तोच प्रशांत पाटील मात्र चित्त थरारक विजय आज गावदेवी वाकडी संघाला मात्र मिळवून देणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. महत्वाचा चेंडू, सुजलचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, प्रतीक खाली, नाही होणार चुकी. प्रशांत पाटील बाद होतोय. सामना पुन्हा एकदा वहाळ संघाच्या बाजूला झुकताना. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. प्रयत्न मात्र थोडेसे अपुरे पडलेत, परंतु मॅच मात्र आणून ठेवले. विजयाच्या समीप 3 बॉल 3 धावांची आवश्यकता असताना आणि तोही फ्रीडचा बॉल असताना आता मात्र 1 बॉल आणि 3 धावांवर हा सामना येऊन पोहोचलाय. गतवर्षी सुद्धा याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर वाकडी संघाला 52-53 धावा झाल्या नव्हत्या. इकडे सुद्धा आपण पाहिलं तर 52 धावांची गरज आहे आणि इकडे पाहूया सामना पुन्हा एकदा वाकडी संघाच्या बाजूने आला होता. 3 बॉल 3 धावांची गरज असताना तिसरा चेंडू तर फ्रीडचा मिळाला होता. अजून काय हवं होतं? अशा सिच्युएशन मधून मात्र मॅच 1 बॉल 3 वर. आता बाउंड्री सेव्ह कराव्या लागतील, कारण 3 धावा धावून काढणं हे फार कठीण टार्गेट आहे मी तर म्हणेन. आता इकडे कुठे बाउंड्री आली, ही गॅप शोधावी लागेल. नवीन येणारा फलंदाज कैलास करमेलकरकडे आता मात्र सगळे जण पाहतात. नेरे दुंद्रे विभागाचं मात्र लक्ष लागले कैलास करमेलकरवर. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत, मात्र उत्कंठावर्तक लढत, श्वास रोखून धरणारा क्षण आहे. हृदयाचे ठोके आता मात्र उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगानं मात्र पडू लागलेत. लास्ट बॉल आणि शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. सामना जिंकलाय स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाळ संघानं. एक चित्त थरारक सामना, फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल सामना वहाळ संघानं जिंकलाय. हार्ड लक गावदेवी वाकडी संघ. चुका झाल्या या मॅच मध्ये तुमच्याकडून आणि म्हणूनच हा सामना मात्र गमवावा लागला. तुम्हाला देतो आम्ही पुढच्या स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स स्कायरा 11 वहाळ.